धरणगाव शहरातील विकास कामांच्या बाबतीत स्पर्धा निर्माण करणारी कार्यशैली नगरसेवक सुनील भाऊ चौधरी यांनी पुन्हा एकदा तत्परतेचा घालून दिला आदर्श। धरणगाव शहरातील विकास कामांच्या बाबतीत स्पर्धा निर्माण करणारी कार्यशैली जपणारे नगरसेवक सुनील भाऊ चौधरी यांनी पुन्हा एकदा तत्परतेचा आदर्श घालून दिला आहे। प्रभाग क्रमांक 8 मधील रस्त्यावर पाईपलाईन लिकेज होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याचा व्हिडिओ नागरिकांनी सोशल मीडियावर शेअर करतात चौधरी यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेत स्वखर्चाने पाईपलाईनची तात्काळ दुरुस्ती करून घेतली। याचबरोबर कासार गल्ली कालिका मंदिर परिसरात अनेक वर्षापासून बंद असलेली वीज लाईटची समस्या देखील त्यांनी तात्काळ मार्गी लावली। अंधारामुळे नागरिकांना होत असलेली गैरसोय आणि सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन संबंधित विभागाशी समन्वय साधत त्यांनी दिवे सुरू करून दिले। नगरसेवक सुनील भाऊ चौधरी यांच्या कार्यतत्परतेमुळे प्रभागातील विकास कामांना जणू स्पर्धेची चालना मिळत असल्याचं नागरिकांचं मत आहे। तक्रारीची तात्काळ दखल घेऊन प्रत्यक्ष कृती करणारा नगरसेवक आम्ही आमच्या आयुष्यात पाहिला नाही अशी भावना नागरिकांनी व्यक्त केल्या। डॉक्टर माले साहेबांनी आणि गुजराल सरांनी माझ्याकडे विनंती अर्ज केला होता की वो आमच्या ह्या गल्लीमध्ये रातपेठचा रस्ता 2-3 गल्ली जोडणारा रस्ता आहे, तर सुनील भाऊ तुम्ही लाईट लावू दिला तर बरं होईल। सर म्हटलं तुम्ही गुरुदक्षिणा काही घेतली नाही म्हटलं, आणि काय मला विनंती करायची अधिकाराने सांगा म्हणतं की लाईट लावा लागेल, आणि 3 दिवसात नाही लाईट लागला सर म्हटलं तर मला सुनील भाऊ नका म्हणे। सर म्हणे मला पूर्ण भरोसा आहे माझ्या विद्यार्थ्यांवर, तुझी आई माझी विद्यार्थिनी होते म्हणे, मग तुला माहीत नसेल म्हणे। सरांनी मला असं सांगितलं, म्हटलं 100% लाईट लावतात, आणि आज मला 100% लाईट लावला आणि तो चालूच झाला कारण दाखवून माझ्या मनामध्ये तो चालू झाल्यावर तिथे जाऊ आणि सरांना आणि मला साहेबांना भेटून नेमकं काय आहे आता पाहिलं तसं लाईट चालू आहे। या गल्लीमध्ये म्हणजे उजेडचा एवढा त्रास होता की चालताना सुद्धा म्हणजे काही कळायलाच मार्ग नव्हता की म्हणजे आपण कुठे चालून राहिलो, अंदाजाने चालावं लागत होतं। एवढा उजेड आम्ही या गल्लीमध्ये कधी बघितला बी नाही। आज तर एवढं फ्रेश वाटून राहिलं इतके नगरसेवक होऊन गेले। मी सरांनी तेच बोलली, म्हटलं 30-35 आणि होऊन काळजी घेऊन म्हणजे लाईट चालू करून दिला, हे एक आमच्या तोंडातून निघालं बिचाराने लगेच केलं। नाही हे तुमचं अधिकार आहे, अधिकाराने सांगितलं लाईट जाऊ द्या डॉक्टर साहेब, तुम्ही याच्या पुढे पर्यावरण असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, कधी पण मला काढ केला आणि तुम्ही मला अधिकार जो दिला मी तुमच्यावर उपकार करत नाही, माझं हे कर्तव्य आहे। आणि आमचे जे ब्रिज बाकी नगराध्यक्ष आहेत नवे तो बारी आम्ही असं नवीन जमिनीवर राहू आणि तुमच्या कार्य आम्ही 5 वर्षापर्यंत करतो, पण याच्या पुढे तुम्ही जेव्हा सांगणार तुमच्या शब्दाखाली पडू देणार नाही। सर आरोग्याचे असेल, शिक्षणाचे कुठलंही काम सांगा आणि तुमच्या सेवेत आहे। आणि तडमडीने एवढं त्वरित लावून दिलं, आम्ही सुद्धा धन्यवाद व्यक्त करावे असे वाटून राहिले। स्वातंत्र्य मिळाल्यापासून हा पहिल्यांदा प्रकल्प जाहीर झाला आणि सुनील भाऊने हा केला। अगदी असे तडफदार कधी नगरसेवक आले तर दिवसेंदिवस नगरपालिकेची उन्नती होईल। आणि यापुढे जी समस्या आम्हाला म्हणजे वाटेल ती आम्ही हक्काने सांगू, आता तुमच्या अधिकाराचे ते सांगायचं हक्काने सांगू। हो ना। लोकनायक न्यूज